छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत. तुम्ही इथं किती वर्षापासून करताय? 7 वर्ष. 7 वर्ष झाली. तुमची कितवी पिढी? आमची पहिली पिढी. पहिलीच पिढी आहे. इथे देवाचे मासे आहेत, ते 60 टप्प्यात वर येतात. नमस्कार मंडळी, मी सुदर्शन म्हात्रे सर्वांचं स्वागत करतो सुदर्शन म्हात्रे ब्लॉग्स हे आपल्या युट्यूब चॅनलवर. आज आपण आलोय महाड येथील एक प्रसिद्ध देवस्थान आहे वाळणतोंड. इथे आलोय. माझ्या मागे बघू शकता ते तोंड आहे आणि माझ्या बघू शकता ही जी आहे सह्याद्रीने जे छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण केलंय ते दिसतंय. ते आपण पुढे जाऊन बघूच. माझ्या मागे बघू शकता ते तीर्थक्षेत्र आहे. आपण आता पुढे जाऊन त्याचं दर्शन घेऊ. माझ्या सोबत माझे वडील आहेत. चला तर आपण त्याचं जाऊन दर्शन घेऊ. फार दिवसांपासूनची माझी इच्छा होती इथे येण्याची, तर आज आलोय. तर आपण याची थोडी माहिती जाणून घेऊ इथल्या स्थानिक लोकांकडून. बघू शकता इथे ते देवस्थान आहे. हे जे दिसतंय ते वाळणतोंड म्हणून हे प्रसिद्ध आहे. आता आपण इथे आलेलो. सर्वप्रथम इथे बघू शकता आपण ओटी घेतोय. देवीची ओटी घेतली. ताई इथे विकतायत. आता आपण चाललोय आतमध्ये. बघा इथे लिहिलंय श्री छत्रपती नित्य पूजेचे शिवलिंग शिव हनुमान मंदिर वारंगी इकडे आहे. वाळणतोंडी वरदायिनी माता देवस्थान जे आपण इथे आलोय. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज मुखदर्शन बघू शकता. हे मागे जे आहे हे तेच आहे. आणि इथे किल्ले लिंगाणा इकडे जो दिसतोय तो लिंगाणा किल्ला आहे. चला आता आपण जाऊन स्वतः दर्शन घेऊ. इथे चप्पल काढू आपल्या. असा आतमध्ये एक पूल आहे. पूल तयार केलाय. इथे साफसफाईची कामं चालू आहेत गवतांची, गव्हर्नमेंटद्वारे करण्यात येत असतील. आणि बघू शकता हा पूल आहे. आणि या इथे असं कुंड आहे बघा. दिसतायत तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत. आणि हा कुंड बघा पूल कसा आहे. आपण चाललोय पुढे पुढे देवीचं दर्शन घ्यायला. कृपया भाविकांनी पुलावर जास्त गर्दी करू नये या सूचनेचं तंतोतंत पालन करा. जास्त ऊन असल्यामुळे पाय भाजत आहेत. पण लवकर जाऊ. आपण हा पूल असा चालत आलो आणि इकडून आता खाली जायचं आहे बघा. इथून ह्या पुलावरून आपण चालत आलो. इथून उतरलो आणि इकडं आल्यानंतर मग इथे देवीचं स्थान आहे श्री वरदायिनी माता. बघा हे दिसतंय छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीत दिसत आहेत आपल्याला. आणि हे देवीचं स्थान आहे बघा. इथे काही भाविक आलेत. देवीची ओटी वगैरे भरतायत. पूजा अर्चना चालू आहे. वाळणतोंड तीर्थक्षेत्र महाड येथील आपण बघतोय. आणि माझे वडील आहेत माझ्यासोबत. कसं वाटतं पप्पा? मस्त वाटतंय, प्रसन्न वाटतंय. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. हे पुजारी आहेत त्यांच्याशी. जर त्यांनी 2 शब्द बोलले तर ते माहिती देतीलच. शिक्षणात जशी जलामध्ये तुम्ही मला घेता येते मागूनमध्ये घ्यायला जायचं लेकरांच्या पाठीचे विराचे लागेला जायचे मनाचे मनोकामनांची पूर्ण करशील त्यांच्या आशीर्वाद वरून ओटी ठेवली पप्पांनी. माझी आई माझ्यासोबत नाहीये पण तरी पण आम्ही करतोय. काहींना विचारलेलं तेव्हा ते चालतात. चालते ना? ठीक आहे. देवीची हे पुजारी आहेत. मात्री गाव पनीर दर्शन लाभ घेतलं खणन ओटी भरले मागणी करून घे. आता आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपल्यासोबत इथले पुजारी आहेत. नमस्कार दादा, तुमचं नाव काय? आपलं नाव सुनील जाधव. सुनील रामचंद्र जाधव. सुनील रामचंद्र जाधव. तुम्ही इथं किती वर्षापासून करताय? 7 वर्ष. 7 वर्ष झाली. तुमची कितवी पिढी? आमची पहिली पिढी. पहिलीच पिढी आहे. तर थोडी आम्हाला माहिती द्या
इथं हा स्वयंभू आहे. हा स्वयंभू कालीपासून इथं पूजापाठ चालू होते. तिला वाळणकोंडी बोलले जाते. गाव वाळणकोंडी पंढेरी क्षेत्रपती आहे. आणि जी पोलिसाचा अंतर आहे त्या स्वयंभू आहे. हा आपला हे स्वयंभू आहे आणि आपले किंवा आम्हाला नवसाला पावलेल्या मूर्ती आहेत. ते लोकांनी पावलेल्या नवसाला मूर्ती आहेत. 7 वर्ष झाली तुम्ही करताय. शिवकालापासून इथं चालत आलेले पूजापाठ चालू आहे. आणि ते म्हणजे देवाचे मासे असतात. देवाचे मासे देवानी अवतार घेतला मासे करून. ओके, धन्यवाद. आता तुम्ही बघताय त्यांनी आपल्याला फार सुंदर पद्धतीने माहिती दिली पुजारी दादांनी. इथे बघू शकता ही तोंड म्हणून बोलतात. इथे खोली आहे. इथे बघा खोलीचा अंत नाही बोलतायत पुजारी दादा. आणि इथे देवाचे मासे आहेत. ते 7 टप्प्यात वर येतात. 7 थर त्या माशांचे वर येतात. सर्वात वरचा थर असतो त्यांचा तो मोठा मासा असतो. बघू शकता इथे मासे दिसत आहेत. बघा दिसत आहेत इथे मासे. तुम्हाला बघाल तर मासे आहेत. सर्वात मोठे जे आहेत देवाचे मासे बोलतात यांना. आणि हे येतात वर. मोठे सर्वात येतात वर. नंतर छोटे असे खाली असतात. ते छोटे छोटे आकाराने छोटे असे इथं बोललं जातं. आणि ते आपल्याला मासे दिसले बघा देवाचे मासे बोलतात इथे आहेत. हे दादा सांगतायत ते आलेले वर आहेत. आपल्या ज्या मनामध्ये इच्छा आहे त्या पूर्ण होतात. ही नवसाला पावणारी इच्छापूर्ती वरदायिनी माता आहे. वाळणतोंड तीर्थक्षेत्र. आपण महाड इथे आलेले आहोत. त्याचा पाणी कमी आला ना भरपूर पाणी कमी झालं का दिसतात. आणि बघा हा शिवाजी महाराजांचा चेहरा तेच दिसतो. हा लिंगाणा हा रायगड. इकडे रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वतः सह्याद्रीने रूप घेतलेलं आहे बघू शकता. आणि हा किल्ले लिंगाणा. आणि इकडे शिवतीर्थ किल्ले रायगड एक ह्या साईडला आहे. आणि आपण स्वतः उभे आहोत. हे वरदायिनी माता वाळणकोंड इथे दादा सांगतायत. क्षेत्र पन्नेरी. अशा रीतीने मंडळी आपण वरदायिनी मातेचं दर्शन घेतले. नक्कीच मी तुम्हाला रिकमेंड करेन की नक्कीच तुम्ही या तीर्थक्षेत्राला येऊन भेट द्या. जर तुम्हाला हे व्हिडिओ किंवा हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र न विसरू नका आपल्या सुदर्शन मात्रे ब्लॉग या चॅनलला. तोपर्यंत मंडळी तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. Kinda like it, I'm paralyzed, yeah. When can I see your face?